राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत. दादा, राज्याभिषेक सोहळ्याला आलेला आहात. मनात नेमक्या आत्ताच्या घडीला काय सुरू? माझ्या मनामध्ये एकच आहे, एक तर अख्ख्या महाराष्ट्रातून आणि भारतातून लोक इथं आलेली आहेत आणि फक्त त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर नतमस्तक व्हायचं. आणि हा जो किल्ला आहे, या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला आहे, जिजाऊंचा स्पर्श झालेला आहे. आणि मग इथं येऊन त्या दगडाला, त्या पायरीला आपला स्पर्श होऊन एक प्रेरणा घेणं ही सगळ्यांची इच्छा असते. तशी माझीसुद्धा इच्छा आहे. आणि जेव्हा केव्हा मी इथे येतो, आता राजकारणात मी काम करतो, समाजकारणात काम करतो, त्यामुळे नेहमी मी फक्त एकच प्रार्थना करत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळावा. आणि तो आशीर्वाद कशासाठी मिळावा की त्यांनी घालून दिलेले जे तत्त्व आहेत त्या पद्धतीने मला जगता यावं, वागता यावं, काम करता यावं. आणि राजकारणात आणि समाजकारणात असल्यामुळे जेव्हा सत्ता येईल तेव्हा रयतेचं राज्य जसं होतं त्याच पद्धतीने त्यातून प्रेरणा घेऊन राजकारणसुद्धा करावं आणि सत्तासुद्धा त्या पद्धतीने सामान्य लोकांच्या हितासाठी वापरावी. अगदी लोकसभेचे निकाल आले, राज्यातले निकाल, देशातले निकाल तुम्हाला अगदी ठाऊक आहेत. मोठ्या घडामोडी कदाचित दिल्लीत देखील घडतील. अशा वेळेला रायगडावरती आलेला आहात. खरं तर राजकारणाबद्दल मी खूप काय बोलणार नाही, पण महत्त्वाचं काय की महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी दिल्लीकरांना दाखवून दिलं आहे की स्वाभिमान काय असतो आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. त्यामुळे खूप मोठा संदेश हा दिल्लीकरांना तिथं दिलेला आहे, नाहीतर महाशक्तीला तिथं दिलेला आहे. आणि हीच खरी सामान्य लोकांची ताकद आज या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ही ताकद कशी मिळाली तर संतांच्या विचारामुळे मिळाली, श्री शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामुळे, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारामुळे आपल्याला ही ताकद मिळाली. आणि ही खरी ताकद लोकांची आहे. आणि आम्ही राज्यकर्ते नाहीतर जे समाजकारणामध्ये काम करतो त्यांनीसुद्धा या ताकदीला ओळखून या ताकदीसाठी नाही तर या तत्वासाठी, म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळ्यांनीच आपल्याला घालून दिले त्या तत्वासाठी लढण्याची ताकद मिळावी, शक्ती मिळावी, म्हणून इथे येऊन प्रेरणा घेणं फार महत्त्वाचं आहे. एकदम शेवटचा प्रश्न, विधानसभेसाठी टार्गेट्स काय आहेत आणि काय प्लॅन्स असणार आहेत? काय नाही, लोकांची इच्छा आहे की बदल व्हावं, पण लोकांना केंद्रबिंदू ठेवूनच येत्या काळामध्ये आपल्याला विधानसभा लढावी लागेल. निष्ठेने ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्याला लोकसभेला ताकद दिली त्यांना विसरून चालणार नाही. आणि मग भाजप जे काय करेल, नाही तर जे काही सत्तेतले लोक आहेत आणि ते सामान्य लोकांच्या विरोधात असेल तर आपण सुद्धा लोकांच्या बाजूने तिथं विरोध करत, एक आंदोलन करत पुढच्या 4 महिन्यामध्ये या सरकारकडनं सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूने निर्णय कसे घेतील हा एक प्रयत्न करावा. आणि इलेक्शन लढत असताना प्रामाणिकपणे तत्वाला धरून आपण जर इलेक्शन लढलं तर नक्कीच विजय आपला आहे. धन्यवाद. सो एकंदरीत त्यांनी इथं ऊर्जा येते असं म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, किल्ले रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.